नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजे काय ते पाहणार आहोत. मग द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. काय सांगितलं आहे की पृथ्वी काय करते आहे, एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ती गुरुत्वाकर्षण बल लावते कशावर, ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. पृथ्वी त्याच्या जवळच्या वस्तूंवर काय करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल लावत असते, त्या वस्तूंना स्वतःकडे खेचून घेत असते. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशननुसार अ फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सलरेशन. कुठल्याही बॉडीवर जर फोर्स ॲक्ट होत असेल तर तो फोर्स काय करतं आहे, त्या बॉडीमध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस करतं आहे. ॲक्सलरेशन प्रोड्यूस करतं आहे म्हणजेच काय की जर एखाद्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला की त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनची डेफिनेशन काय आहे, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज दी ॲक्सलरेशन. मग जर एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स लावत असतो, ठीक आहे, जर एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स लावत असतो तर त्यावेळेला काय होतं आहे, तर त्या बॉडीच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतं आहे, आणि बॉडीच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतं याचा अर्थ काय की ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं आहे. ठीक आहे. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन ए बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सलरेशन. मग काय सांगितलं आहे की दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ म्हणजे पृथ्वीने जे काही लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो देखील एक प्रकारचा फोर्सच आहे, आणि त्या फोर्समुळे सुद्धा काय होतं आहे, तर ऑन ए बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सलरेशन. जर एखाद्या बॉडीवर, एखाद्या ऑब्जेक्टवर जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल तर त्या बॉडीमध्ये सुद्धा काय होतं आहे, तर ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं आहे असं सांगितलं आहे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इज डिनोटेड बाय स्मॉल जी. मग काय सांगितलं आहे की दिस इज कॉल्ड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जर ॲक्सलरेशन प्रोड्यूस होत असेल तर त्या ॲक्सलरेशनला काय म्हटलेलं आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. आणि मग त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला कसं डिनोट केलं जातं आहे, कसं दर्शवलं जातं आहे, तर स्मॉल जीने. मग आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन काय करू शकतो, तर द ॲक्सलरेशन प्रोड्यूस्ड in an object due to the gravitational force of the earth is called as the acceleration due to gravity. त्याला आपण स्मॉल जी या लेटरने डिनोट करतो, जसं फोर्सला आपण कॅपिटल एफने डिनोट करतो तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला स्मॉल जीने डिनोट करतो. आणि ॲक्सलरेशन इज अ व्हेक्टर. ॲक्सलरेशन हे काय आहे, तर एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय की ज्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते. ठीक आहे. ज्या क्वांटिटीला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते त्याला आपण काय म्हणतो, तर व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. मग ॲक्सलरेशन ही काय, तर एक व्हेक्टर क्वांटिटी. याचा अर्थ तिला एक्सप्रेस करण्यासाठी कशाची गरज असते, तर मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोघांची देखील गरज असते. मग ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, द डायरेक्शन ऑफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. काय सांगितलं आहे की ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही वस्तूवर जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतंय ड्यू टू द अर्थ, पृथ्वीमुळे जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लागत असतंय त्याची दिशा कुठं असते, तर इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. तर पुढे काय सांगितलं आहे, ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते कुठल्याही ऑब्जेक्टवरचा, त्याची डायरेक्शन कुठं असते, त्याची दिशा कुठं असते, तर डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असते. द डायरेक्शन ऑफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. म्हणून त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची सुद्धा डायरेक्शन कुठं असते, तर टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे असते. काय सांगितलं आपल्याला की ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ, कुठल्याही ऑब्जेक्टवर पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतंय त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कुठं असते, तर टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे असते. म्हणूनच त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार झालेलं जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते त्याची डायरेक्शन सुद्धा कुठं असते, तर इट इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ म्हणजे त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन सुद्धा कुठं असते, तर पृथ्वीच्या केंद्राकडे असते. दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स म्हणजेच काय, सरळ खालच्या दिशेने. ठीक आहे. तर त्यापुढे दोन प्रश्न विचारले आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटी नसती, ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसता तर काय काय घडलं असतं, असा प्रश्न विचारला आहे तुम्हाला.
मग ग्रॅव्हिटी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसता आपल्या पृथ्वीवर किंवा विश्वामध्ये जर ग्रॅव्हिटी नसतीच तर काय झालं असतं, कुठल्याच दोन ऑब्जेक्ट्समध्ये कुठल्याच दोन पार्टिकल्समध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिलं नसतं. ठीक आहे. आणि जर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच जर राहिलं नसतं तर आपली सोलार सिस्टीम किंवा गॅलेक्सी देखील फॉर्म झाली नसती. सोलार सिस्टीम कशी फॉर्म झालेली आहे तर आपला सूर्य मध्यभागी आहे आणि ते सूर्य काय करतं आहे तर 8 ग्रहांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल लावतं आहे. म्हणूनच ते 8 ग्रह सूर्याभोवती त्यांच्या विशिष्ट कक्षांमध्ये फिरतात, म्हणून आपली सोलार सिस्टीम तयार झाली. मग सोलार सिस्टीम तयार होण्यामागचं कारण काय तर ग्रॅव्हिटी म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसला असता तर काय झालं असतं, आपली सोलार सिस्टीम देखील फॉर्म झाली नसती. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट वूड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्ज. जर जीची व्हॅल्यू सध्या आहे त्याच्यापेक्षा जर दुप्पट असली असती, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू जर दुप्पट झाली असती तर काय झालं असतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यूसुद्धा डबल झाली असती. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची सुद्धा व्हॅल्यू डबल झाली असती आणि स्मॉल जी म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची सुद्धा व्हॅल्यू काय झाली असती, डबल म्हणजेच दुप्पट झाली असती. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्मॉल जी म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी by using Newton's universal law of gravitation for an object of mass small m situated at a distance small r from the center of the earth. काय सांगितलं आहे की वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जीची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो, बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यानुसार आपण स्मॉल जीची व्हॅल्यू काढू शकतो. जर तुम्ही न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. मग काय सांगितलं तुम्हाला की वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. जर ऑब्जेक्टचं मास जर स्मॉल एम असेल आणि तो कुठे ठेवलेला असेल, सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स ऑफ स्मॉल आर फ्रॉम दी सेंटर ऑफ दी अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर तो स्मॉल आर एवढ्या अंतरावर असेल तर दी लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्ज. मग लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतंय, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतंय तर कॅपिटल एफची व्हॅल्यू काय असते तर कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर, जिथं कॅपिटल एम हा काय आहे तर मास ऑफ दी अर्थ आहे. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 3 दिले का, कारण आपण इक्वेशन 2 या अगोदर पाहिलेली आहेत. ठीक आहे. इक्वेशन 1 आणि 2 आपण या अगोदर पाहिलेत या धड्यामध्ये, तर याला इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. ठीक आहे. मग काय सांगितलं आहे की दी लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्ज म्हणजेच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार आपल्याला काय माहिती आहे की कॅपिटल एफची व्हॅल्यू कशाशी इक्वल असते तर इट इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. ॲक्च्युअल युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतंय की एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. ते इक्वेशन 2 मध्ये तसं आहे इक्वेशन. तर इथं काय सांगितलं आहे तुम्हाला की कॅपिटल एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर, जिथं कॅपिटल जी म्हणजे काय तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, कॅपिटल एम काय आहे तर मास ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे, पृथ्वीचं वजन आहे, आणि स्मॉल एम म्हणजे काय तर त्या ऑब्जेक्टचं मास आहे, ऑब्जेक्टचं वस्तुमान आहे, आणि आर म्हणजे काय तर त्या सेंटर ऑफ दी अर्थ आणि त्या ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स आहे. ठीक आहे. तर हे झालं इक्वेशन नंबर 3. मग त्याच्यापुढे काय सांगितलं आहे कॅपिटल एफ इज इक्वल टू स्मॉल एम इंटू स्मॉल जी. तर हे कशावरून सांगू शकतो आपण तर कॅपिटल एफ इज इक्वल टू स्मॉल एम इंटू स्मॉल जी हे काय आहे तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय असतंय कॅपिटल एफ इज इक्वल टू स्मॉल एम इंटू ए. ठीक आहे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतोय तुम्हाला की कॅपिटल एफ इज इक्वल टू स्मॉल एम इंटू स्मॉल ए. ठीक आहे. तर याच्यामध्ये एच्या ऐवजी ए म्हणजेच काय ॲक्सलरेशन आहे, तर त्या ॲक्सलरेशनच्या ऐवजी इथं काय ठेवलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ठेवलेले, स्मॉल जी ठेवलेले. ठीक आहे. तर याला इक्वेशन नंबर 4 म्हणलेलं आहे. मग फ्रॉम 3 and 4 3 आणि 4 वरून आपल्याला काय सांगता येतं की दोघांची LHS म्हणजे डावी बाजू सारखी आहे, कॅपिटल एफ. याचाच अर्थ उजव्या बाजू पण सारख्या असल्या पाहिजेत. ठीक आहे. याचा अर्थ उजव्या बाजू पण सारख्या असल्या पाहिजेत, म्हणजेच काय की स्मॉल एम इंटू स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. हे इथं दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. एम जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग याच्यात काय होईल तर स्मॉल एम इकडचा आणि इकडचा स्मॉल एम कॅन्सल होईल.
ठीक आहे, म्हणजे गुणाकारातला एम इकडे भागाकारात गेला तर एम आणि एम कॅन्सल होईल, म्हणजे जीची व्हॅल्यू काय झाली मग स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 5. तर हे कशाचं इक्वेशन आहे, स्मॉल जीच्या व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे हा. तर इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, जर ऑब्जेक्ट हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरच असेल म्हणजे जमिनीवर जर असेल तर त्यावेळेला काय सांगितलं आहे की स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. स्मॉल आरची व्हॅल्यू किती असणार आहे, कॅपिटल आर इतकी, आणि कॅपिटल आर म्हणजेच काय तर रेडियस ऑफ द अर्थ आहे, पृथ्वीची त्रिज्या आहे. ठीक आहे. दस द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज, म्हणून स्मॉल जीची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती असेल, तर फॉर्म्युला पहा काय सांगितलं आहे तुम्हाला, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आरच्या ऐवजी इथं काय बदल झाला आहे, कॅपिटल आर. कधी, ज्यावेळेला तो ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसवर म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल त्यावेळेला. ठीक आहे. तर हे झालं इक्वेशन नंबर 6. मग याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला आता व्हॅल्यू ठेवायच्यात. मग स्मॉल जी इज इक्वल टू काय होईल, कॅपिटल जीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे काय आहे, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर पर के जी स्क्वेअर. ठीक आहे. इंटू कॅपिटल एमची व्हॅल्यू किती असते, कॅपिटल एम म्हणजेच काय मास ऑफ द अर्थची व्हॅल्यू काय आहे, तर 6 इंटू 10⁻24. ठीक आहे. तुम्हाला इथं काय दिलं आहे, तर युनिट ऑफ स्मॉल जी इन SI युनिट्स इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं देखील युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. द मास अँड द रेडियस ऑफ द अर्थ आर 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. काय सांगितलं आहे, द मास म्हणजे मास ऑफ अर्थ किती आहे, 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम, आणि त्याची रेडियस, अर्थची रेडियस किती आहे, 6.4 इंटू 10⁻6 मीटर रिस्पेक्टिवली. युजिंग दीज इन इक्वेशन 6, इक्वेशन 6मध्ये या दोन जर व्हॅल्यू ठेवल्या आपण तर काय भेटेल तुम्हाला, तर स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जीची व्हॅल्यू म्हणजेच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते, 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24. ही कशाची व्हॅल्यू, कॅपिटल एमची म्हणजेच मास ऑफ द अर्थची, आणि कॅपिटल आरची व्हॅल्यू काय सांगितली तुम्हाला, 6.4 इंटू 10⁻6, पण आरचा स्क्वेअर आहे म्हणून 6.4 इंटू 10⁻6 त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, या पूर्ण ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला व्हॅल्यू काय भेटेल, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 7 दिलेलं आहे. ठीक आहे. मग काय सांगितलं तुम्हाला की दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर ऑफ द अर्थ, अँड सो द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. काय सांगितलं तुम्हाला की हे जे ॲक्सेलरेशन आहे ते कशावर आधारित आहे, तर ओनली ऑन द मास कॅपिटल एम, कॅपिटल एमवर एक आधारित आहे म्हणजे मास ऑफ द अर्थवर, अँड रेडियस कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थवर डिपेंड आहे. आणि ते कशावर डिपेंड नाही याचा अर्थ की ते ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नाही, ऑब्जेक्टचं मास कितीही असू द्या. तर स्मॉल जीची व्हॅल्यू नेहमी कॅपिटल एम आणि कॅपिटल आर म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ या दोघांवरच अवलंबून आहे. आणि म्हणून काय सांगितलं आहे, सो द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. म्हणजे पृथ्वीवर कुठल्याही एखाद्या ठिकाणी, कुठल्याही एखाद्या विशिष्ट ठिकाणी कुठल्याही वस्तूसाठी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी असणार आहे, तर सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स, सर्वच ऑब्जेक्ट्ससाठी. काय सांगितलं आहे तुम्हाला की म्हणून काय सांगितलं आहे, सो द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या विशिष्ट ठिकाणी कुठल्याही ऑब्जेक्टसाठी म्हणजे सर्वच ऑब्जेक्टसाठी, सर्वच वस्तूंसाठी, मग त्यांचं वजन कितीही असू द्या. ठीक आहे, 1 ग्रॅम असू द्या किंवा 1 किलो असू द्या किंवा 1 टन असू द्या किंवा कितीही असू द्या, त्या सर्वच ऑब्जेक्टसाठी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी असेल म्हणून सांगितलं आहे, तर सेम म्हणजे समान असणार आहे. मग ती म्हणजे किती असणार आहे, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजवर म्हणजेच ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड असणार नाही. ठीक आहे.